श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा, आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. 17 मे पासून अधिक महिन्याला सुरुवात झालेली आहे. आपल्या हिंदू धर्मात अधिक महिना हा अत्यंत शुभ आणि पवित्र मानला जातो. हा संपूर्ण महिना भगवान श्रीहरी विष्णू यांना समर्पित आहे. या महिन्यात भगवान विष्णूंची सेवा, आराधना, उपासना, व्रत केले जाते. तर या अधिक महिन्यामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. जेव्हा पुष्य नक्षत्र हे गुरुवारी येते तेव्हा गुरु पुष्यामृत योग हा निर्माण होतो. अधिक मास हा दर 3 वर्षांनी येतो. या काळात सामान्य महिन्यांपेक्षा धार्मिक कार्याचे महत्त्व अधिक पटीने वाढते. अधिक महिन्यात जर गुरु पुष्यामृत योग आला तर त्याचे महत्त्व अनन्यसाधारण असते. या काळात केलेले कोणतेही व्रत, दान आणि भगवंताची आराधना थेट अक्षय पुण्य प्रदान करते अशी धार्मिक मान्यता आहे. गुरु पुष्यामृत योगाचा दिवस स्वतः अत्यंत शुभ असल्यामुळे या दिवशी कोणतेही काम करण्यासाठी वेगळा मुहूर्त पाहण्याची गरज नसते. आता जरी हा गुरु पुष्यामृत योग असला तरी तो अधिक महिन्यामध्ये आलेला आहे आणि अधिक महिन्यामध्ये कोणतेही शुभ कार्य केले जात नाही किंवा कोणत्याही नवीन कामाची सुरुवात केली जात नाही. म्हणून तुम्हाला यासारख्या महत्त्वाच्या गोष्टी ज्या आहेत तर या दिवशी अजिबात करायच्या नाही. आता अधिक महिना म्हटल्यानंतर या अधिक महिन्यामध्ये स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलं जातं. तुम्ही बघितलं असेल की या अधिक मासामध्ये अनेक स्त्री पुरुष पवित्र तीर्थक्षेत्री पवित्र गंगेवरती जाऊन स्नान करत असतात. अधिक मासाचे स्नान याला म्हटलं जातं, परंतु ते सर्वांना शक्य होत नाही आणि म्हणून आपल्याला या गुरु पुष्यामृत योगावरती, या शुभ योगावरती घरच्या घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये अशी एक वस्तू टाकायची आहे. ही वस्तू टाकल्याने तुम्हाला संपूर्ण अधिक मासाचे शुभ फळ प्राप्त होईल. तुमच्यामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता, इडापिडा, अडचणी, शत्रू नष्ट होऊन घरात इतका पैसा येईल की 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल. तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा ही पूर्ण होईल. तर अशी कोणती वस्तू आहे जी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहेत, हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा. म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. तसेच कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः नक्की लिहा, जेणेकरून भगवान विष्णूंचा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर सदैव आशीर्वाद राहील. आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय आपल्याला गुरुवारी गुरु पुष्यामृत योगावरती करायचा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक महिन्यात म्हणजेच धोंड्याच्या महिन्यात गुरु पुष्यामृत योग जुळून येणे हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. हिंदू पंचांगानुसार 2026 मधील अधिक मासात हा गुरु पुष्यामृत योग आलेला आहे. तब्बल 11 वर्षानंतर हा योगायोग जो आहे तर तो जुळून आलेला आहे. ज्योतिषशास्त्राच्या गणनेनुसार ज्येष्ठ महिन्यात अधिक मास असणे आणि त्यात एकाच महिन्यात अत्यंत शुभ मानले जाणारे 2 गुरुपुष्य योग एकत्र येणे ही एक अत्यंत दुर्मिळ घटना आहे. असा दुर्मिळ योगायोग जो आहे तर तो 2026 नंतर थेट 2037ला असणार आहे. आता जर तुम्हाला या अधिक महिन्यामध्ये लेक जावयाला काही वाण घ्यायचं असेल, तांब्याचं ताट घ्यायचं असेल किंवा आईची ओटी भरताना तुम्हाला आईसाठी साडी घ्यायची असेल तर या सगळ्या वस्तूंची खरेदी तुम्ही या गुरु पुष्यामृत योगावरती नक्कीच करू शकतात, कारण खरेदीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. आता या अधिक मासामध्ये जेव्हा गुरु पुष्यामृत योग येतो तेव्हा त्या दिवशी स्नानाला खूप जास्त महत्त्व दिलं जातं. या गुरु पुष्यामृत योगावरती पहाटे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान केल्याने शरीराला
आणि मनाला शुद्धता मिळते. असे मानले जाते की या पवित्र स्नानामुळे व्यक्तीकडून कळत ना कळत झालेल्या पापांचे शालन होते आणि आध्यात्मिक प्रगतीचा मार्ग हा सुखकर होतो. अधिक मासात येणाऱ्या गुरुपुष्यामृत योगावरती पवित्र नदीत किंवा घरीच काही वस्तू टाकून स्नान करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. असं केल्याने सामान्य दिवसांपेक्षा अनेक पटीने अधिक पुण्यफळ मिळते. हे स्नान इतके शुभ मानले जाते की या दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून स्नान केल्याने आपल्यामध्ये असणारे सर्व दोष, नकारात्मकता जी आहे तर ती दूर होते. आपल्या आयुष्यामध्ये काही शत्रूंचा त्रास असेल किंवा एखादं आजारपण असेल तर ते सुद्धा संपूर्णपणे दूर होतं. त्याचबरोबर जर तुम्हाला सतत पैशांच्या आर्थिक अडचणी येत असेल, सतत इतरांकडून तुम्हाला पैसे घेण्याची वेळ येत असेल, लक्ष्मी आणि कुबेरांचा आशीर्वाद तुमच्यावरती नसेल, तर हे स्नान केल्याने नक्कीच माता लक्ष्मी आणि भगवान कुबेर हे तुमच्यावरती प्रसन्न होतात आणि तुमच्याकडे धनसंपत्ती ही आकर्षित व्हायला सुरुवात होते. तसेच तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळते. तुमच्या सर्व इच्छा मनोकामना ह्या देखील पूर्ण होतात. त्याचबरोबर हा उपाय केल्याने घरातील दारिद्र्य, गरिबी ही सुद्धा दूर होते. असं म्हणतात ना की कष्ट केल्याशिवाय फळ मिळत नाही, पण कधी कधी आपण रक्ताचं पाणी करतो, रात्रंदिवस कष्ट मेहनत करतो, तरीही नशिबाची साथ ही आपल्याला मिळत नाही. मग आपण देवाला दोष देतो की मी देवाची एवढी सेवा करतो, एवढी पूजा करतो, तरीही माझ्या नशिबात अपयशच का आहे? तर बघा, बऱ्याच वेळा आपल्याला काही नजरदोष लागलेली असते, काही नकारात्मकता आपल्यामध्ये असते किंवा काही दोष आपल्याला लागलेले असतात. आपल्या कुंडलीमधले जे काही ग्रह आहे तर ते कमकुवत झालेले असतात आणि म्हणून आपल्याला अपयशाचा सामना करावा लागतो. आणि म्हणून जेव्हा तुम्ही हे स्नान विशेष तिथीवरती करता, तेव्हा तुमच्या कुंडलीतले ग्रह जे आहे तर ते मजबूत होत असतात. आता हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी करायचा आहे. तुम्हाला दोष असेल किंवा नसेल, तरीही तुम्हाला या वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्याच आहे, कारण अधिक मासामध्ये स्नानाला विशेष महत्त्व दिलं जातं. उपाय करण्यासाठी तुम्हाला सकाळी लवकर उठायचं आहे. अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठले तरी सुद्धा चालेल आणि हे स्नान सुद्धा शक्यतो ब्रह्ममुहूर्तावरतीच करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. नाही शक्य झालं, जेव्हा तुम्ही स्नान करणार आहे तेव्हा ह्या 2 वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. शक्यतो तुम्हाला हे स्नान करताना कोमट किंवा थंड पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यात सगळ्यात महत्त्वाची पहिली वस्तू आपल्याला टाकायची आहे ते म्हणजे चिमूटभर हळद. हळद ही भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तिचा संबंध हा थेट गुरुग्रहाशी आहे. ज्यांचा गुरुग्रह हा बलवान असतो, त्याच्या आयुष्यात कधीच पैशांची चणचण ही भासत नाही. मान सन्मानाची कमतरता त्या व्यक्तीला राहत नाही. आणि म्हणून जर तुमचं इतर कोणत्याही व्यक्तीशी पटत नसेल, घरामध्ये किंवा बाहेर सतत इतर लोकांशी तुमची भांडणं होत असेल, तुम्हाला कुणी मान सन्मान देत असेल, तुमची कोणतीही गोष्ट कुणी ऐकून घेत नसेल, तर या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक चिमूटभर हळद टाकायची आहे. जेव्हा आपण या गुरुपुष्यामृत योगावरती चिमूटभर हळद टाकून अंघोळ करतो, तेव्हा गुरुग्रहाचा दोष हा दूर होतो, नशीब उजळते आणि धनलाभाचे योग देखील जुळून येतात. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे 1 चमचाभर गोमूत्र किंवा गंगाजल. या 2 पैकी जे तुमच्याकडे असेल, तर ते तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. हे 2 थेंब टाकल्याने शरीर आणि मन हे शुद्ध होते. यामुळे घरातील सर्व वास्तुदोष, ग्रहदोष हे देखील नष्ट होतात आणि आपलं शरीर हे पवित्र आणि शुद्ध होते. म्हणून तुमच्याकडे गोमूत्र असेल किंवा गंगाजल असेल, या 2 पैकी जे आहे तर ते तुम्हाला अगदी 2 थेंब तुम्ही टाकले तरी सुद्धा चालेल. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे चिमूटभर खडे मीठ. खडे मीठ नसेल तर बारीक मीठ तुम्ही घेतलं तरी चालेल. या पवित्र दिवशी अंघोळीच्या पाण्यामध्ये खडे मीठ टाकल्याने वाईट नजर आणि नकारात्मक ऊर्जा ही दूर होते. यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे केशर किंवा चंदन. तुमच्याकडे केसर असेल किंवा चंदन असेल,
या 2 पैकी जी वस्तू तुमच्याकडे असेल, तर ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे काय होतं, की घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदते. आणि यासोबतच तुम्हाला एक तुळशीपत्र हे सुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. कारण भगवान श्रीहरी विष्णू यांना तुळशीपत्र हे अत्यंत प्रिय आहे. जेव्हा आपण तुळशीपत्र हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकतो, तेव्हा भगवान श्रीहरी विष्णू, माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो. आता या सर्व वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्यानंतर या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे. आता हे स्नान करताना जर तुमच्या घराजवळ आवळा वृक्ष असेल, आवळ्याचं झाड असेल, तर त्या झाडाखाली तुम्ही हे स्नान करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न करा. जास्तीत जास्त म्हणजे अगदी 100% तुम्ही तिथेच स्नान करण्याचा प्रयत्न करा. आवळ्याचं झाड नसेल, तर अशा वेळी बघा तुमच्या घरामध्ये तुळस असेल, तर तुळशीच्या थोडंसं बाजूला साईडला राहून तुम्हाला अंघोळ करताना तुळस समोर दिसेल. अशा पद्धतीने तुम्ही स्नान केले तरीसुद्धा चालते. आता असं स्नान का करायचं आहे? अधिक महिना आहे. आवळा वृक्ष जो आहे ना, त्या वृक्षामध्ये साक्षात भगवान श्रीहरी विष्णूंचा वास असतो. तुळशीमध्ये सुद्धा विष्णू वास करतात आणि जर आपण आवळा वृक्षाखाली या दिवशी स्नान केले, तर ते खूप जास्त शुभ मानले जाते. आणि जर आवळ्या वृक्षाखाली शक्य नसेल, तुळशीच्या रोपाजवळही शक्य नसेल, तर तुम्ही तुमच्या बाथरूममध्ये हे स्नान करू शकता. स्नान करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. स्नान करताना आपलं मन हे निर्मळ आणि स्वच्छ ठेवायचं आहे. आपल्या मनामध्ये फक्त एक सकारात्मकता ठेवायची आहेत. आपल्यामध्ये जे काही दोष आहे तर ते संपून गेलेले आहेत अशी सकारात्मक ऊर्जा मनामध्ये ठेवून तुम्हाला हे स्नान करायचं आहे. जेव्हा हे स्नान तुम्ही करता तेव्हा एक नवीन चैतन्य निर्माण होते. यामुळे आरोग्य हे उत्तम राहण्यास मदत होते. आणि या स्नानाचे फळ तुम्हाला हजारो पटीने मिळत असते. कारण हे स्नान आपण इतर दिवसांपेक्षा अधिक महिन्यामध्ये करत असतो. या स्नानामुळे फक्त आपलं शरीर जे आहे तर ते स्वच्छ होत नाही, तर या स्नानामुळे अंतरात्मा हा सुद्धा शुद्ध होतो. हे स्नान करून झाल्यानंतरनं स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करायची आहे. देवघरातील देवांना पिवळ्या रंगाची फुलं, पिवळ्या रंगाची मिठाई ही अर्पण करायची आहे. विष्णूंना तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर या दिवशी दानाला विशेष महत्त्व आहे. स्नान करून झाल्यानंतरनं गरजूंना अन्न, वस्त्र आणि विशेष पाण्याची किंवा घागरीची दान करणे या दिवशी सर्वश्रेष्ठ मानले जाते. त्याचबरोबर या दिवशी संध्याकाळी नदीकाठी किंवा तुळशीजवळ दिवा लावणे देखील स्नाना इतकेच पुण्यकारक आहे. त्याचबरोबर या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी विष्णू सहस्रनामाचं किंवा भगवद्गीतेचे पठण करणे हे सुद्धा खूप महत्त्वाचे मानले जाते. तर हे काही प्रभावी उपाय आहेत, या काही सेवा आहे, ज्या आपल्याला या अधिक मासातील गुरुपुष्यामृत योगावरती करायच्या आहेत. तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत शेअर करायची होती. व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटू असाच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.